शेवगा म्हटलं तर शेंड्यापासून अगदी मुळांपर्यंत आयुर्वेदिकदृष्ट्या औषधी गुणधर्म असलेली एक वनस्पती आहे। तर त्या शेवग्याच्या शेंगांची भाजी आपण अनेकदा वेगवेगळ्या प्रकारची खाल्ली असेल, म्हणून आज मी इथे अशा या बहुगुणी शेवग्याच्या पानांचे पराठे बनवले आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर पण करते आहे। त्यासाठी मी इथे शेवग्यांची पानं अशी निवडून घेतलेली आहे। जवळपास 1 वाटी ही शेवग्याची पानं आहेत, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता ही एकदम अशी बारीक बारीक आपल्याला कापून घ्यायची आहे। सावकाश कापायची, पानं छोटे असतात तर एखाद वेळेस बोट कापायची भीती असते, त्यामुळे सावकाश कापून घ्यायचे। त्यानंतर इथे 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतले आणि सोबत 2 चमचे बेसन सुद्धा घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अख्खं जिरं, थोडासा ओवा, हळद, त्यानंतर लाल मिरची पावडर, थोडासा हिंग आणि 2 चमचे दही घालायचे। त्यानंतर थोडंसं तेल, चवीनुसार मीठ सुद्धा घालून घ्यायचे। आता थोडीशी कोथिंबीर घालायची आणि त्यानंतर शेवग्याची जी पानं कापून ठेवलेली होती ती सुद्धा आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायची आहे। हे सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचे। आत पाणी न घालता आधी असं आपल्याला हाताने चोळून घ्यायचे। त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी घालून मऊसर असं पोळीच्या पिठासारखं जसं पीठ मळतो तसं आपल्याला इथे हे पीठ मळून घ्यायचे। अशा पद्धतीने पीठ मळले गेले। आता यावर झाकण ठेवून याला चांगलं 15-20 मिनिटं मुरू देऊया। आता या पराठ्यांसोबत खाण्यासाठी मी इथे दुधी भोपळ्याची थोडीशी भाजी करते। खूप छान लागते ही भाजी आणि बनवायला सुद्धा एकदम सोपी आहे। तर इथे आपल्याला दुधी भोपळ्याची सालं काढून घ्यायची आणि बारीक बारीक असा कापून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता इथे लसूण सुद्धा आपण थोडासा कापून घेऊया। कोथिंबीर सुद्धा मी इथे कापून घेतलेली आहे। आता कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं, थोडंसं मोहरी, जिरं, त्यानंतर घालूया आपण इथे 1 लाल मिरचीचे 2 तुकडे करून घालायचे। आपलं कापलेलं लसूण छान परतला गेला की त्यामध्ये दुधी भोपळा घालून घ्यायचा आणि मिक्स करायचे। त्यानंतर आपण त्यामध्ये घालूया लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, हळद, त्यानंतर थोडीशी धने पावडर सुद्धा घालून घेऊया। त्यानंतर थोडीशी आणखी लाल मिरची पावडर घालूया म्हणजे चव छान येईल त्याला। आता मिक्स करायचे। त्यानंतर आपण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण इथे घालतो आहे शेवग्याची पानं। 1 मूठभर साधारण घालायची, आपल्याला छान फ्लेवर येतो। त्यानंतर अर्धी वाटी इथे मुगाची डाळ मी भिजवून घेतलेली आहे 2 तासासाठी, ती सुद्धा आपण त्यामध्ये घालून घेऊया आणि मिक्स करूया। आता यामध्ये आपण घालूया चवीनुसार मीठ, पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं याला वाफेवर होऊ द्यायचं। नंतर भाजी तयार झाली की त्यावर कोथिंबीर घालायची आणि भाजी बाजूला ठेवून द्यायची। आता इकडे आपलं पीठ सुद्धा छान मुरल्या गेलेलं आहे। मस्त छान छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि त्याचा आपल्याला आता पराठा लाटून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तेल लावायचं, त्याला परत फोल्ड करायचं त्याला, त्यानंतर पुन्हा एकदा फोल्ड करायचं। तुम्ही त्रिकोणी सुद्धा लाटू शकता किंवा असं गोल आकार देऊन सुद्धा लाटू शकता। अशा पद्धतीने हलक्या हाताने त्याला लाटून घ्यायचं आहे। पराठा छान लाटला गेलेला आहे। आता आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्यावर थोडंसं असं तूप घालायचं। तुपामध्ये शेकला की छान आणखी टेस्टी लागतो पराठा। उलटपालट करून खरपूस होईपर्यंत असा शेकून घ्यायचा आहे। असा हा झटपट तयार होणारा शेवग्याच्या पानांचा हेल्दी असा पराठा तयार झालेला आहे। शेवग्याच्या फुलांची सुद्धा खूप छान होते भाजी, ती सुद्धा मी तुम्हाला दाखवेल। हा पराठा तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।